जैन सर्वांना. तर आजचं जे लेक्चर आहे ते आहे भूगोलवरती. 100+ मार्कांचं हे लेक्चर आहे. ॲक्च्युली 101 प्रश्न आहेत 2017 ते 24पर्यंतच्या एक्झाममध्ये. ठीक आहे. तर 101 पूर्ण मी काउंट केलेले आहेत. लेक्चरला स्टार्ट करूया. हे लेक्चर फक्त उत्तरच नाही देणार आहे, मी ॲनलाइज पण करणार आहे व्यवस्थित. तेही कदाचित या येणाऱ्या एक्झाममध्ये, या कंबाईनच्या 4 तारखेच्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होईल, नक्कीच फायदा होईल. कारण PYQमधनंच 3-4 प्रश्न येत असतात. तर आपला असतोच किती वेटेज जॉग्रफीचा, तर 10 मार्काचा असतो. ठीक आहे. सो लेक्चरला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते दिलेले आहेत इथे आपल्याला. तर ते घाट आणि रस्ते काय आहेत ते पाहून घेऊया. याचं उत्तर जे आहे ते मी डायरेक्टली सांगते. चौथा आहे. एक सेकंड. चौथा. तर फोंडा घाट जे आहे ते कोल्हापूर पणजीतला आहे. माळशेज घाट जो आहे तो थर्ड ठाणे अहमदनगर. हनुमंते घाट जो आहे तो कोल्हापूर कुडाळ. हे पक्कट लक्षात ठेवा, हनुमंतेवाला. थर जो आहे तो मुंबई आणि नाशिक. आता फोंडा घाट जो आहे तो कोल्हापूर आणि पणजी. तर असं लक्षात ठेवू शकतो की कोल्हापूर पणजी इथले लोक फोडा आणि राज्य करा म्हणतात. काय म्हणतात? कोल्हापूर न पणजीतले लोक फोडा आणि राज्य करा. माळशेज माळ घातली. ठाण्याने अहमदनगरला माळ घातली. ठीक आहे. हनुमंते घाट हनुमान देवाला काय बोलतात? कोल्हापूर न कुडाळ. कोल्हापूरची डाळ आवडते. हनुमान देवाला काय आवडतं? कोल्हापूरची डाळ. एक सेकंड. इथे पहा, हनुमानाला कोल्हापूरची डाळ आवडते. थळ मुंबईचे लोक डाऊन टू अर्थ आहेत. मुंबई नाशिकचे लोक. थळ म्हणजे थळ, डाऊन टू अर्थ असं काही लक्षात ठेवू शकतो. त्याप्रमाणे याचं उत्तर काय आहे? फोर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 12वा प्रश्न. शंभू महादेवाची डोंगर रांग नद्यांच्या दरम्यान आहेत. कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहेत? तर पहा, यासाठी एक ट्रिक आहे. नसा तसा गोह भीमकृष्ण. नसा तसा नसा तसा तसा गोह इथे भीम लिहिते. भीम कृष्ण फुल्ली लिहायचंय कृष्ण. ठीक आहे. तर पहा, हे न जे आहे ते नर्मदा आहे. नर्मदा रिव्हर. सातपुडा न सातपुडा. कोणतं म्हणजे न सा तापी नसा तसा. हा सातपुडा झाला. हा सातमाळा आहे. सातमाळा. गोह गोदावरी. हरिश्चंद्रगड. सर्व डोंगर रांगेचे सांगत आहेत जे दिलेले आहेत इम्पॉर्टंट वाले एक्झाम PYQ अनालिसिस वरनं. गोहा गोदावरी. हनुमंते घाट. भीमा रिव्हर. महादेव डोंगर रांग. नसा तसा गोह भीम कृष्ण. कृष्ण आहे पूर्ण फुल्ली लिहायचं आहे कृष्ण. तर महादेव डोंगर रांग जी आहे ती भीमा आणि कृष्णाच्या मध्ये आहे. तर इथे कुठे एक ऑप्शन नंबर 3 पहा. ठीक आहे. तापी न गोदावरी. तापी आणि गोदावरीच्या मध्ये न सा तसा गोह. सातमाळा. एक सेकंड. ही आवाज सातमाळा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ट्रिक लागू होते. सोपी आहे. 1 सेकंदाची पाठ करण्यात पण खूप सोपी आहे. नसा तसा गोह भीम कृष्ण. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. तर खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. काय विचारत आहेत? अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळते. तर यस, अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळतात. तर ॲक्च्युली काय होतं की जेव्हा इग्नियस रॉक जे आहे ते इग्नियस म्हणजे जे लावा बनून तयार होऊन रॉक बनते. लावा जी थंड होते तेव्हा त्या रॉकमध्ये ना त्याचे क्रिस्टल्स फाउंड होतात. आपले कुठले? तर लोहाचे, सोन्याचे, तांब्याचे. ठीक आहे. तर स्तरित खडकात चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. तर यस आहेत. रूपांतरित खडकात अभक्र गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. तर हे चूक आहेत. तर ती खनिजे आढळतात. आणि ब फक्त बरोबर आहे. इथे कधी कधी काय होतं की एक ट्रिक आहे आयोगाची की 2 स्टेटमेंट योग्य देतात आणि तिसऱ्या स्टेटमेंटला किंवा मधव्या स्टेटमेंटला नाही म्हणतात. तर तेव्हा काय करायचं? ते ग्राह्य धरायचं नाही, ते कट करून टाकायचं आणि आहे असं समजायचं.
ठीक आहे. जर योग्य उत्तर विचारलं तर हे 2च बरोबर असे इथे दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर यावर आपल्याला कळतं की थोडंसं सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक, इग्नियस रॉक बद्दल थोडीशी ओव्हरव्ह्यू पाहून माहिती करून घ्या आणि जा. थोडंसं वाचून जा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील 1 सेकंड. हां. तर महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती आहेत? तर ती प्रशासकीय विभागात आहेत 6 आणि 4. सॉरी 4 व 6. पहिले 4 होती, आता 6 आहेत ना. तर त्यामुळे 4 आणि 6. ठीक आहे. कोणते कोणते आहेत आता? कोकण विभाग एक आहे, पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याचा आहे, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. ठीक आहे. आणि पूर्वी कोणते कोणते होते? तर कोकण विभाग होता, पुणे विभाग, पूर्वी कोकण, अजून 2 नाशिक एक विभाग, नागपूर विभाग. पु ना ना. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे. कोकण जे होतं ते वेस्टमध्ये, पुणे जे होतं ते साऊथमध्ये, नॉर्थ वेस्टमध्ये कोणता होता? नाशिक, आणि विदर्भवाला जो नागपूरवाला असेल तो ईस्टमध्ये होता. ठीक आहे. 1960 पासून होते ते अगोदर. ठीक. अजून काय सांगायचं आहे नंतर सांगेन जे काय वाटलं ते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. योग्य जोड्या जुळा सांगितल्या आपल्याला इथे. योग्य जोडा. तर 3 1 2 4 याचा आहे सेकंड. 3 1 2 4 तर 3 1 2 4 सॉरी सेकंड. अच आहे. काही कापसाची मृदा जी आहे ती कुठे आढळते? महाराष्ट्र पठारी प्रदेश. ॲक्च्युली काय होतं की ब्लॅक सॉईल हे जे आहे, ब्लॅक सॉईल ऑलमोस्ट कॉटनला खूप इम्पॉर्टंट आहे. कॉटन खूप छान प्रकारे ब्लॅक सॉईलमध्ये काय होतं, उत्पादन होतं त्याचं. ठीक आहे. जांभी मृदा जी आहे ती कोकण विभागाची आहे, कोकण प्रदेशातली आहे. थर्ड वन जे आहे तांबडी मृदा ती आहे पूर्व विदर्भ, आणि भरड उथळ मृदा ही सह्याद्रीचा पूर्व विभाग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात? तर सिंधू आणि सतलज या 2 नद्यांना काय म्हणतात? पंजाब हिमालय. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन पाहून घेऊया. तर विचारण्याची शक्यता आहेत कुमगाव हिमालयाबद्दल सुद्धा. कुमगाव हिमालय जे आहेत ते सतलज आणि काली रिव्हर, सतलज काली लक्षात ठेवा, सतलज काली कुमगाव. ठीक आहे. नेपाळ हिमालयास पण विचारू शकतात ते काली आणि तिस्ता. काली तिस्ता जे आहे ती नेपाळ. ठीक. परत आसाम हिमालयात जे आहे ते तिस्ता आणि दिहांग. दिहांग या शब्दातच आसाम जरा सोपं जातं जर लॉजिकली कोणी वापरत असेल शब्द तर. ठीक आहे. दिहांग रिव्हरच्या आसपास आसाम हिमालय. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश म्हणतात. तर त्या वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? लू वारे म्हणतात. इफ यू नो, नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी हे 2 सेम नावं आहेत. ठीक आहे. नॉर्वेस्टर काही भागात म्हणतात आणि कालबैसाखी काही भागात म्हणतात. आय थिंक सो हा बंगाली साईडचे आहे ते वारे, आणि चहा बंगाली नसतील, आसाम असतील. ठीक आहे. चहावारी प्रकाराचा कुठलाही नाव नाही आहे, कुठलाही शब्द नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे 100 सेमीपेक्षा कमी पण 40 पेक्षा जास्त. ठीक आहे. फक्त ड याचा ऑप्शन येणार, फक्त ड. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? तर नागरी वस्ती महानगरपालिका असते का? यस असते. बेसिक आहे हे. नागरी वस्ती अर्बनाइज्ड वाली. ठीक आहे. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या, यस असते. 50% लोक बिगर शेती, नाही, हे नाही. 75% लोक बिगर शेतीचे असतात. ठीक आहे. ब असणारे ऑप्शन कोणते कोणते आहेत?
तर वरील सर्व तर येणार नाही. अब इथे एक आहे, अब इथे पण आहे. तर क तर येणार नाही. अब क बोलत आहेत, तर अब ड हे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. काय दिलेलं आहे? राज्य आणि लोकसंख्या घनता. 2011चं सेन्सस आहे, तोपर्यंत नोकरीला लागून जा. झालं आता 2027, 27च्या एंडमध्ये आणि 27च्या स्टार्टिंगमध्ये आपल्याला नेक्स्ट सेन्सस देणार आहेत ते, आणि ते पाठ करायला म्हणजे गोची होईल चांगलीच. त्यामुळे स्टार्ट करा, सॉरी, त्यामुळे नोकरीला लागा. सो पाहू शकता आपण इथे हरियाणाचे जे आहे ते थर्ड आहे. काय म्हणतात, 573 एवढी डेन्सिटी आहे. 573 एचा 3. तर हे 2 ठिकाणी आलेलं आहे. हिमाचल प्रदेशचे जे आहे ते 123 आहे. जर हिमाचल प्रदेश लक्षात नसता तरी तुम्ही काय करायचं होतं त्याला माहिती आहे का, इथे बिहार पाहायचं होतं तुम्ही. बिहारचं कसं खूप पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी आहे. तर आपण एक लॉजिक लावलं असतं की बिहारचं हे 4थंच असणार, खूप जास्त वालंच असणार. ठीक आहे. तर हे सेकंड ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पॉप्युलेशन सेन्ससवाला टॉपिक खतरनाक आहे यार. 2 मार्क 3 मार्कसाठी ना खूप वाचायला लागतं. योग्य जोड्या जुळवा. मांगीतुंगी त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी साल्हेर. आता साल्हेर हा सेकंड आहे. ठीक आहे. म्हणजे हाईटनुसार हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. फर्स्ट हायेस्ट पीक इज कळसुबाई. ठीक आहे. 1647 इफ आय एम नॉट रॉंग, 1646 मीटर. आणि त्याच्यानंतर काय आहे, साल्हेर आहे. साल्हेरबद्दल मी हां ठीक आहे, साल्हेर हे सेकंड नंबरचं आहे. तर साल्हेर हे सेकंड नंबरचं असल्यामुळे यामध्ये जरासं मोठाच नंबर येईल ना, तर ते आहे 4थाचं फर्स्ट. तर 4थ्याचं फर्स्ट हे एकाच ऑप्शनमध्ये आहे. तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी 4 दिलेले आहेत त्याने ऑप्शन. ठीक आहे. तर मांगीतुंगी हे किती आहे, 1100. त्र्यंबकेश्वर किती आहे, 1304. सप्तशृंगी किती आहे, 1416. ठीक. तर मांगीतुंगीचे जर कुठे आहे हे विचारलं तर नाशिक येथे सांगायचं आहे. त्याचे पर्वतरांग आहे सातमाळा. ठीक आहे. इथे सप्तशृंगीचं विचारलं तर तेही नाशिक, सह्याद्री, सातमाळा. ठीक. त्र्यंबकेश्वर तर नाशिक ऑब्विसली, आपली गोदावरी माता. ठीक आहे. तिथनं उगमस्थान आहे ते त्यांचं. तर आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. ठीक आहे. आणि साल्हेर जर विचारलं तर ते नाशिक, सातपुडा. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर इथे थोडंसं लॉजिक लागलं असतं की उत्तर पूर्व सीमांत, दक्षिण रेल्वे मार्ग, पूर्व. इथे थोडीशी दिशा वगैरे दिलेली आहे आणि एक असा ऑडमॅन आउट दिसत आहे, तर कोकण रेल्वे मार्ग हा असता प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमावर सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? आत्तासुद्धा बऱ्याचदा हे नाव येतं, इंदोर. ठीक. हे त्यावेळेसचं करंट अफेअर्सचा प्रश्न होता, तरी पण आता पण तेच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. औष्णिक केंद्र दिलेली आहेत, जिल्हा दिलेले आहेत, कोराडी, पारस, उरण, फेकरी. तर पहा, कोराडी जे आहे ते नागपूरमध्ये आहे. नागपूर. काय ट्रिक लागू शकते, कोराडी ना कोराडीपूर असं लक्षात ठेवू शकतो, नागपूर. नाही तर कोल्हापूर ऑप्शन येईल तर गोंधळ होऊन जाईल. नागपूर असं पाठ ठेवा. कोरानाग असं लक्षात ठेवू शकतो, कोरानाग. ठीक आहे. पारस जे आहे तर इथे ऑप्शन 2 दिलेले आहेत, तर त्याप्रमाणे जाऊया आपण. ऑप्शन प्रमाणे गेलेलं बरं. 4था आहे पारसचा अकोला. ठीक आहे. सेम दिलेले आहे तिथे पण. आता उरणमध्ये शोधायचं आहे आपल्याला. उरण जे आहे ते ठाणे, ॲक्च्युली रायगडमध्ये आहे उरण, पण इथे ठाणे ऑप्शन दिलेला आहे, तो कोकण विभागात येतं ना, त्यामध्ये ठाण्याला टिक करायचं आहे 1. तर ऑप्शन नंबर 4. आणि फेकरी कुठे दिलेले आहे, जळगाव. ॲक्च्युली हे गोंदियामध्ये येतं. काय ॲक्च्युली बोलत आहेस तू मध्येच कोणाचं तरी ऐकून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. रायलसीमा पठाराचे उगमस्थान डॅश येथे आहे? तर कर्नाटकच्या पूर्व भागेला. ये थोड़ा सा सिलेबस के बाहर का आ गया भाई.
बहुतेक कर्नाटकच्या PYQs कर्नाटक एक्झाम कंबाईन एक्झाम जे असते त्याच्या PYQ मधले आहेत आय थिंक सो. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 21 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचे कारण म्हणजे त्या काळातील कमी जन्मदर, साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ, पुरामुळे झालेले मृत्यू, औद्योगिकरणामुळे अभाव. काय वाटतं? लो बर्थ रेट ड्युरिंग दॅट पिरियड असं तर होऊ शकत नाही. हाय डेथ पॉप्युलेशन म्हणजे जर त्या काळात जर साथीचा रोग असेल तर उलट हाय पॉप्युलेशन होते. आपण कोरोनावरून ते ठरवू शकतो. ठीक आहे. सो हे ऑप्शन रॉंग आहे. एलिमिनेट करू शकतो की हाय डेथ ड्यू टू एपिडेमिक, मोर डेथ्स ड्यू टू फ्लड. आणि हे पण प्रश्न काय मला पटला नाही, तरी यालाच उत्तर ठेवा. हाय डेथ ड्यू टू एपिडेमिक. कारण त्याला काय बोलतो आपण, त्या पॅन्डेमिक टाईममध्ये आयसोलेटेड लोक असतील त्यामुळे हाय डेथ ड्यू टू एपिडेमिक असं आपण मानू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅशमध्ये झाली. तर ती झाली, तर त्याचे योग्य उत्तर 1983. कायदा हा 1963मध्ये आलेला, पण स्थापना केव्हा झाली? 1983. नेक्स्ट क्वेश्चन. 1988मध्ये सेबी लागू झाली होती. सेबी आला होता आय थिंक सो. भारतात डॅश या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. तर ज्यूट या पिकाला गोल्डन फायबर म्हणतात. ज्यूटबद्दल विचारलेले आहे की मोस्ट प्रोडक्टिव्ह कोणता आहे आपल्या देशामध्ये, तर ते आहे ज्यूट. मोस्ट प्रोडक्टिव्ह असूनही एक्सपोर्ट होत नाही आता जास्त प्रमाणात, म्हणजे आपल्या देशाकडून जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होत नाही. आणि एक्सपोर्ट कोणाकडनं होतं जास्त, तर ते बांगलादेश. ठीक, तर गोल्डन फायबर हे ज्यूटला बोललेलं आहे आणि सिल्वर फायबर कोणाला बोलतात, तर ते कॉटनला बोलतात. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. महाराष्ट्र पश्चिमेस उत्तर दक्षिणेस दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे? कोणता पर्वत किंवा डोंगर आहे? तर ते आहेत आपले शंभू महादेव. एक सेकंड, शंभू महादेव. ठीक आहे. जर सातपुडाचं पाहायचं झालं तर ते आहे उत्तर दक्षिण आय थिंक सो. अरे उत्तर दक्षिण दिलेलं आहे, सॉरी. पूर्व पश्चिम आहे, पूर्व पश्चिम आहे सातपुडेचं. ठीक, शंभू महादेवाचं ते सांगितलेलं आहे. सातमाळाचं सांगायचं झालं तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते आणि ती पूर्व पश्चिम आहे का, थोडंसं इथे कन्फ्यूज होत आहे मला. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरमध्ये ते ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ समजतं. सह्याद्री जी आहे ती महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूस आहे. तर सह्याद्रीची जर हाईट सांगायची झाली तर किती आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. सह्याद्रीला वेस्टर्न घाटसुद्धा म्हणतात. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी विधाने योग्य की अयोग्य? शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिश्श्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. तर हा प्रश्न थोडासा इकॉनॉमिकल वाटते, तरी पाहून घेऊया याचे काय अनालायसिस. शेतीच्या व्यापारीकरण म्हणजेच काय, कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट कॅपिटल. तर हे चूक आहे. शेतीचे व्यापारीकरण केल्यामुळे काय झालं, तर भांडवलशाही जी आहे ती वाढलीच. ठीक आहे, त्याचा उदय झालेला होता, तो कमी नाही झाला. म्हणजे ऑप्शन बी आहे, शेतीच्या व्यापारीकरणामुळे किंवा कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर इंटेन्सिफाईड टेनसी अँड शेअर क्रॉपिंग. हां, तर हे सेकंड ऑप्शन हे योग्य आहे. तर ऑप्शन बी इज करेक्ट. इथे ए आणि बी योग्य विधाने नाहीत, चूक. ए आणि बी योग्य विधाने आहेत, चूक. ए विधान चुकीचे आहे आणि बी विधान योग्य आहे. हां, तर हा थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. हा आय थिंक सो थोडासा इकॉनॉमिकल प्रश्न होता, जिओग्राफिकल पण म्हणू शकतो आपण. महाराष्ट्रामध्ये लोह खनिज साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोह म्हणजे काय, तर आयरन ओअर्स. तर जिथे लाल माती, थोडंसं लक्षात ठेवा, जिथे लाल माती
लाल थोडंसं काय असेल जॉग्रफीमध्ये तर तिथे आयरनचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं. तर यामध्ये लाल माती कुठे लक्षात ठेवायचं तर ती आहे ती आपल्या सिंधुदुर्ग भागामध्ये आढळून येते. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात. वर्धा, नाशिक, बुलढाणा नो, तिथे नाही, मोस्टली विचारत आहे. आढळून येत असेल पण सिंधुदुर्ग हे पहिला मान आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? सामाजिक दिलेला आहे इथे प्रश्न, जरासं लक्षात ठेवा. सामाजिक स्वरूपाची तर ॲडव्हर्स वेदर कंडिशन हा सामाजिक असेल का? किंवा लिमिटेड ॲग्रिकल्चर रिसर्च, मर्यादित कृषी संशोधन, हा सामाजिक. आर्थिक भांडवलाचा अभाव, शेत जमिनीचे विभाजन आणि हवामानाची प्रतिकूलता यामध्ये सामाजिकपणा कुठे आढळून येतोय आपल्याला मोस्टली? तर ते शेतजमीनचे विभाजनमध्ये थोडंसं येत आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? 19 विचारते, त्यावेळेसचा हा करंटचा क्वेश्चन होता. सो हे निग्लेक्ट करूया आपण. थोडेसे ॲड झालेत करंटचे क्वेश्चनसुद्धा. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या वरील महत्त्वाचे बंदर आहे. पश्चिम किनारपट्टी असे 2 प्रश्न येऊन गेलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे का? कांडलावरती प्रश्न 2 प्रश्न येऊन गेलेले आहेत. कांडला म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत गुजरात, मुंबई, अजून कलकत्ता वगैरे, आणि कांडला नाव दिलेलं आहे प्रश्नामध्ये. आणि कुठला आहे कांडला की असं वाईस वर्षा काहीतरी प्रश्न आहे, तर तो आहे कांडला. हल्दिया तर वेस्ट बेंगॉल, चेन्नई तर नाही, चेन्नई येणार नाही. महत्त्वाचे बंदर आहेत बरं कांडला, आणि जुनं पण आहे, कोलकाता पण येणार नाही. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. आणि म्हणजे बघा पश्चिम विचारलेलं आहे, तर कोलकाता येईल का यार? कोणी कोलकाता टिक केलं असेल, त्याचा मार्क गेला असेल 1 मार्काने, जर तो गेला असेल ना तर भाई किती हर्ट झालं असेल त्याला. विचार करूनच कसं तरी वाटतंय. नेक्स्ट क्वेश्चन. भिलाई लोहा आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? म्हणजे भिलाई आयरन अँड स्टील इंडस्ट्री इज लोकेटेड इन द स्टेट ऑफ, थोडंसं काय म्हणतात हे आठवतंय का आपल्याला? 5 इयर प्लॅन. 5 इयर प्लॅनमध्ये काय दिलं होतं मी? एक ट्रिक सांगितली होती. ती ट्रिक मी नाही, ही ट्रिक काय करते, व्हिडिओ बनवत ना बनवून ठेवते आणि नंतर लिहून ठेवत नाही. ती मी ट्रिक विसरून जाते. काय ट्रिक होती आता मलाच आठवत नाही आहे भिलाईची वगैरे. पण सांगते तुम्हाला एक. सध्या तरी भिलाई हे छत्तीसगड, लक्षात ठेवा. भिलाई छत्तीसगड. काय होता यार, असो. भिलाई जे होता ते छत्तीसगडशी संबंधित होते, आणि सोव्हिएत युनियन जे USSR किंवा आता रूस किंवा रशिया म्हणतो ते. ठीक आहे, परत ओडिसाचे जे होता तर ते रावरकेला होता. रावरकेला, ओडिसा. काय होतं यार, आठवत कसं नाही, मलाच पाहावं लागेल आता. जर्मनीशी संबंधित, जर्मनीने हेल्प केलं होतं रावरकेला, जर्मनी. ठीक आहे, परत मध्य प्रदेश, तर असा काही संबंध नव्हता मध्य प्रदेशचा. छत्तीसगड झालं, ओडिशा झाला. वेस्ट बेंगॉल जे होता म्हणजे पश्चिम बेंगॉल ते दुर्गापूर. दुर्गा माता जरा जास्त आहे ना दुर्गा मातेचं वेस्ट बेंगॉलमध्ये, तर दुर्गापूर असं लक्षात ठेवू शकतो आपण. ब्रिटनशी होता संबंध. ट्रिक काय आहे मी ते कमेंटमध्ये ॲड करून सांगेन, किंवा टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की टेलिग्राम चॅनलवरती क्वेश्चन स्टार्ट करायचे आहेत का 11 तारखेनंतर, आत्ताच नाही, ह्याचेच म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन. हे जे आहे स्टील प्लांट, हे 5 इयर प्लॅनच्या सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये सुरू केला होता. सेकंड 5 इयर प्लॅन जो आहे तो PC महालनोबिसच्या काय म्हणतात त्यांच्या शब्द येत नाही मला तो. ठीक आहे, PC महालनोबिसच्या आयडियाने
करण्यात आलं. PC महालनोबिस जे होते ते स्टॅटिस्टिक फादर असं काहीतरी होतं त्यांचं, आणि त्यांच्या बर्थडेच्या दिवशी 27 जुलैच्या दिवशी आपण स्टॅटिस्टिक डे हा मनवतो. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण ग्रामीण भागातील जन्मदर कमी होत आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर होत आहे. यस, शक्यता आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. हा, बरोबर आहे, कमी तर असते भाई. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त आहे असं काही नाही. बी अँड सी आहे का ऑप्शनमध्ये? यस आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. महाराष्ट्र हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेत सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर सह्याद्री सातपुरा पर्वतरांग, सॉरी पेन यूज करते. सह्याद्री माउंटेन अँड सातपुरा रेंजेस, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांगमध्ये झालेला आहे. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री, आणि सातपुडा पर्वतरांग नैऋत्य मोसमी वाऱ्यांना रोखून महाराष्ट्राच्या हवामानावर लक्षणीय परिणाम करतात. ठीक आहे, काय करतात? लक्षणीय परिणाम करतात. हा शब्द, ही लाईन थोडीशी मेन्समध्ये कामाला येते आत्ताच, म्हणजे इकडे नाही कामाला येत कुठे कंबाईनमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. दख्खनचे पठार, मुख्य टेकड्या, किनारपट्टीचे मैदान. असो. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? तर तो आहे तापी नदीवर वसलेला. ठीक, उत्तर आहे याचे तापी नदी. माही नदी कुठे उगम पावते? माही नदीची खासियत. नर्मदा नदी कुठे उगम पावते? साबरमती कुठे उगम पावते? हे सर्व मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. नर्मदा नदी जी आहे ती MP मध्ये. ठीक आहे, तिचे वैशिष्ट्य काय आहे की ती वेस्ट फ्लोईंग आहे. नर्मदा नदी, इफ आय एम नॉट रॉंग, ती वेस्ट फ्लोईंग आहे. ठीक, आणि रेडियल टाईप ती वाहते की 90 डिग्री चॅनल 90 डिग्री टाईप वाहते, ते थोडंसं मला लक्षात नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हे तर येणार नाही तुम्हाला काही एक्झाममध्ये, बस एक सांगत आहे एक्स्ट्रा म्हणून. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती? तर ती आहे महाराष्ट्राची. असा काही प्रश्न आला आणि महाराष्ट्र असेल ऑप्शन तर बिंदास नाही म्हणणार मी, पण बेसिकली महाराष्ट्र टिक करू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. देशातील द्वितीय क्रमांकाच्या कृषी प्रधान उद्योग, आणि इकडे तर द्वितीय जाऊ द्या, प्रथम दिलेल्या काय पहा इथे. नवीन तंत्रज्ञान, थोडे मराठी वाचताना थोडंसं अडखळते त्यामुळे सॉरी. हां, देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग तो म्हणजे कुठला? तर तो म्हणजे सुती कापड उद्योग. एक येणार का? बीचं 1. ते 2 ऑप्शन आहेत बीचे 1 मध्ये. ठीक आहे, साखर उद्योग आहे दुसऱ्या क्रमांकावर. तर साखर उद्योग सेकंड, देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग आहे का इथे ऑप्शनमध्ये? एचं 3. तर यस, एचं 3 आहे इथे आपल्याला दिसतंय. तर हे उत्तर आहे. सीचं काय आहे? 2. जलद उद्योगीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग, तर ते आहे लोह व स्टील. नवीन तंत्रज्ञान त्याचं 4थं आहे. वाहन उद्योग, किंवा हा आपण सोपा होता, पण इथे पण 4 ऑप्शन सेम दिलेले आहेत. थोडंसं ट्रिकमधून ट्राय करत होते मी, पण हे ऑप्शन खतरनाक दिलेली आहे आयोगाने. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? परत लोह खनिज बद्दल विचारलेलं आहे इथे. पहिल्या नंबरवर येतो मॅग्नेटाइट, मग येतो हेमाटाइट, मग येतो लिमोनाइट. MHL, महल असं लक्षात ठेवू शकतो, महल. MHL, मग येतो सिडेराइट, MHLS. किंवा एक मी ट्रिक बनवली होती स्टार्टिंगमध्ये, माय होमी, आठवत नाही तेवढं परफेक्टली, माय होमी
लंगो काय लंगोटी, माय होमी लंगोटी, काहीतरी यसचा होता यार, मला आठवत नाहीये. एक सांगत आहे बस की असा ट्रिक बनवा, लक्षात राहील. पण पहिला आणि शेवटचा नका विसरू. पहिला मेन आहे मॅग्नेटाइट आणि शेवटचा सिडेराइट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. भारतातील खालील खिंडीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा. एक सेकंड, थोडंसं माईक खाली घेते, आवाज नाही येणार. थोडासा आवाज इको मध्ये येईल तर प्रॉब्लेम होईल. तर याचे उत्तर आहे इथे शिपकीला दिले, सॉरी इथे शिपकीला दिलेला आहे ना. तर शिपकीला, मग येणार नीती, मग येणार मान, मग झोजिला. जे शिपकीला पास आहे तो चायनाशी संबंधित आहे. ठीक आहे. काय बोलत होते मी? शिपकीला जो आहे तो चायनाशी संबंधित आहे आणि झोजिला जो आहे तो लडाखशी, जो काश्मीरच्या वेळी जातो. ठीक, तर ऑप्शन नंबर 3. इथं काय, हरट आणि क्षारीय म्हणजे सॉइली, सॉरी सॉइली म्हणत आहे, सॉल्टी, क्षारीय दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा कोणता. ठीक आहे, सो खारट आणि क्षारीय. दलदलीचं येईल का? तर याचं उत्तर आहे डेझर्ट सॉइल. थोडंसं मध्येच मला बोलवलं गेलं होतं, आई पप्पा बोलवत होते, काम होतं, त्यामुळे मला मी व्हिडिओ हा पॉज करून गेले होते. आणि व्हिडिओ डायरेक्ट असा एंड करता येत नाही मला, म्हणजे मला कळत नाही नेमकं चालू काय होतं यार, लिहून ठेवत नाही ना मी, हा प्रॉब्लेम आहे माझा. सॉरी, ते मला कमेंटमध्ये सांगा कुठला विषय चालू होता आणि मध्येच गायब झाले. नेक्स्ट क्वेश्चन. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच, तर ते आहे महाराष्ट्र आणि MP मध्ये. तर MP मध्ये मोस्टली जास्त करून MP मध्येच आहेत, काय बोलतात ते, हे वने वगैरे. ठीक आहे, सो पेंच हे MP अँड महाराष्ट्राशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? सो इट इज मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्र नाही, राजस्थान नाही, ओडिसा सुद्धा नाही, तर ते आहे मध्य प्रदेश. अनुसूचित जाती जमाती कुठल्या पार्टमध्ये येतात जरा सांगा. उद्या आपण पॉलिटीचं घेणार आहोत लेक्चर. महाराष्ट्र 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते आहेत? तर ते आहेत मुंबई सबब, परत मुंबई सिटी, ठाणे, पुणे, कोल्हापूर. ठीक आहे, ऑप्शनमध्ये बघा, मुंबई सबब, मुंबई सिटी, ठाणे, पुणे, कोल्हापूर. एक सेकंड, पेन यार. ठीक, सिटी, ठाणे, पुणे, कोल्हापूर हा येणार. जास्त कुठे आहे? मुंबई सबबमध्ये, मुंबई सिटी त्यानंतर येणार, मग ठाणे येणार, मग पुणे, मग कोल्हापूर. ठीक, जनगणना 2001 आणि 11 प्रमाणे महाराष्ट्रातील राज्य लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे? तर लिंग गुणोत्तरामध्ये खरं सांगायचं झालं तर 7 आहे, 07. इथे ऑप्शन 9 टिक केलं असतं काही जणांनी, पण कसं हे प्रश्न रद्द होता, हा प्रश्न कट केला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. 2011च्या जनगणनेनुसार 929 होते फरक. 929 तर मायनस करून पहा आता तुम्हीच. ठीक आहे, मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. कशेरी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो.
तर काय बोलतो, कशेडी घाट आणि पोलादपूर महाबळेश्वर यांना जोडतो, हे चुकीचे आहे. वरंधा घाट जो आहे ना, मी वरती घाटबद्दल दिलेलं नाही वाटतं. वरंधा घाट जो आहे तो पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडतो. इथे वरंधा येईल कशेडीच्या जागी. मावळ परिसर हवामानाने ओळखला जातो. यस. आणि पहिले अ ब बरोबर आहेत. इथे आहे का अ ब ऑप्शन? फक्त बरोबर अ बरोबर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात दरकेसा टेकड्या. अजून नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता काय आहे? तर ती घनता आहे 93 चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर, 93 स्क्वेअर किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने पहा. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. तर यस, वेरूळ लेणी जी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड, चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे. तर चांभार लेणीला ना भाजा लेणी पण म्हणतात. पुणे जिल्हा असं परफेक्टली येणार नाही, लोणावळा येईल, कारण पुणे जिल्ह्यामध्ये त्याचं असं व्यवस्थित असं काही इम्पॉर्टन्स नाही आहे त्या लेणीचं, तिथे आढळत नाही. ठीक आहे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. नो, चिखलदरा हे अमरावतीमध्ये आहे. ते लिहून ठेवा, अमरावती. गौता राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. तर यस, गौता ऑटोरम घाट पण म्हणतात त्याला, राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. तर काय येणार, ए अँड डी आहे का ऑप्शनमध्ये? ए अँड डी. यस, इथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. तर थोडंसं रिपीट झालेला आहे हा प्रश्न. पारस आत्ताच सांगितलेला आहे मी तुम्हाला, अकोलामध्ये आहे. डचं दोन ऑप्शनमध्ये येतो. परत फेकरी झालेला आहे. तर फेकरी कुठे येतो? मुंबई येथे येतो. रायगड असं काही सांगितलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे. तर पारस फेकरी 1 ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे याचा. तर पाहून घेऊया एकदा. चोलाचा आहे ठाणे, चोला ठाणे. तुर्भे भुसावळ, भुसावळ. फेकरी बॉम्बे आणि पारस अकोला. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. हरित क्रांतीनंतर डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहेत. तर ते आहे, खूप वेळा सांगितलेलं आहे मी, गहू. का गहू? कारण आपण PL 400 काहीतरी स्कीम होती. PL तेव्हा काय झालं होतं की साथीचा रोग चालू होता आणि अन्नधान्य पण, साथीचा रोग म्हणत नाही, सॉरी, हे आपलं ड्रॉट पडला होता. ठीक आहे. ड्रॉट पडल्यामुळे काय झालं की आपल्या देशाला US कडनं गहू मागायला लागले होते. तर ते मी बरेचदा सांगितले आहे, नावं काढू नको तांदळाचे, केले मोदक लाले गव्हाचे, आहे बघा सॉन्ग, ते यासाठीच बनवलं होतं. तर लाले गहू हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. वीट हे बाकीचे पण होते, तांदूळ पण होते, पण गहू इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर पहा, क्वेश्चन नंबर 32 जो आहे यामध्ये मनरेगाचा दिलेला आहे. ॲक्च्युली हा प्रश्न इकॉनॉमिकली आहे, तरी पण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅशमध्ये अधिनियम झाला, तर तो झालेला आहे सप्टेंबर 2005मध्ये. ठीक आहे. एक सेकंड, पेन, हे लक्षात ठेवा, सप्टेंबर 2005. एम जी नरेगाचे एक चार्ट तयार करायला लागणार आहे, आत्ताच तर नाही, पण पूर्व परीक्षा झाल्या ना दोन्हीच्या, BNCच्या, मग तेव्हा एक चार्ट्स मी ॲड करत जाईन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश उत्पादक आहे. मी जस्ट सांगितले, गोल्डन फायबर ज्याला म्हणतात, ताग, तोच सर्वात मोठा उत्पादक आहे. ठीक. स्टीलबद्दल झालं. सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये थोडंसं दिलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? तर ते आहे गोदावरी नदी खोरे. गोदावरी कुठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते, नाशिक येथे.
ठीक आहे. गोदावरीचे काय ट्रिब्युटरीज कोणत्या कोणत्या आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? तर ती आहे 720 किलोमीटर. इथे ऑप्शनमध्ये नाही, कदाचित 750 दिले असणार किंवा ऑप्शन रिजेक्ट केले असणार. आत्ता सध्या 2025मध्ये काय झालं आहे, 29 एप्रिल, हे एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, करंट अफेअरमध्ये येऊ शकतं. 2025मध्ये काय झालेलं आहे, दॅट दिस लेंथ म्हणजे इंडियाची कोस्टलाईन लेंथ रिकॅल्क्युलेट केलेली आहे. ती रिकॅल्क्युलेट करून ती लेंथ काय झाली आहे, 11098.81 किलोमीटर्स किती झाली आहे, इंडियाची सांगत आहे बरं. आणि महाराष्ट्राची जर विचारली तुम्हाला तर ती किती, कोस्टलाईन बरं, समुद्री किनारा टाईप 877.97. आणि गुजरात हा सर्वात मोठा कोस्टलाईन आहे ना, 2340.62 किलोमीटर. ठीक. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. महाराष्ट्राची एकदम पहिले लक्षात ठेवा ती म्हणजे 877.97. भारताची 11098.81 किलोमीटर कोस्टलाईन डिस्टन्स सांगत आहे मी. ठीक आहे. तर हे 29 एप्रिल 2025मध्ये चेंज झालेलं आहे. तर हे पाठ करून ठेवा म्हणजे ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा काय बोलत आहेत, जोड्या जुळवा. गायी दिलेले आहेत प्राणी आणि ब्रीडिंग दिलेली आहे त्यांची. तर पहा, तर इथे पहा, गाई जे आहे, गाई आहे गिर, ग असं लक्षात ठेवू शकतो आपण. परत प्रश्न विचारला तर गाय गिर गाई. ठीक आहे. म्हशीचं मेहसाणा, म्हशीचं मेहसाणाचं. ठीक आहे. शेळी आहे जमुनापुरी, गोट आहे जमुनापुरी आणि मेंढी आहे गड्डी. ठीक आहे. सो काय येईल, 2 1 3 4 2 1 3 4 2 1 4 3 येते, 2 1 3 4 आहे का, हां आहे इथे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. जोड्या जुळवा दिलेल्या आहेत, प्रदेश दिलेला आहे आणि स्थलांतरित शेतीचे नाव. तर प्रदेश पहा इथे वेस्टर्न घाट दिलेला आहे. तर वेस्टर्न घाट कुमारी येणार. शिफ्टिंग कल्टिवेशन विचारत आहे तिथे कुमारी. याचा बी, याचा सेकंड. इथे 2 ऑप्शनमध्ये सेकंड दोन दिलेले आहेत. मेघालयाचा येणार ठुम म्हणत आहे, झुम, THOM. फोर्थ येणार बीचा 4. तर ऑप्शन नंबर सेकंड. ठीक. पहा इथे वेस्टर्न घाट कुमारी, मेघालया झुम येणार. ठीक आहे. आणि मध्य प्रदेश हे पेंडा अँड लास्ट वन ओरिसावाला पोडू. थोडंसं आंध्र प्रदेशी नाव वाटतं. इथं कुठं आंध्र प्रदेश असतं का नाही, मी तेच टिक मारून बाजूला झाले असते. थोडंसं हार्ड आहे ना हे पाठ करण्यासाठी. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता? तर कोयना आहे हा महाराष्ट्राच्याच काय प्रत्येक प्रश्नामध्ये UPSC सुद्धा, आता मी काय UPSC करते काय असं विचारलेलं नाही, पण हे ऐकण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातला जलविद्युत प्रकल्प हा विचारलेला आहे UPSCमध्ये पण. तर तो आहे कोयना. ठीक. कोयना लक्षात ठेवा, येऊ शकतो परत. कुठे आहे कोयना? सातारामध्ये. चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे का विचारत आहेत की सांगत आहेत? पर्वतरांग कोणता बरोबर आहे दिलेला आहे ना इथे. तर आता आपल्याला तोच आपला विपन यूज करायचा आहे. नसा तसा मोह का म्हणते मला हेच कळत नाही नेहमी मी. नसा तसा गोह कृष्ण भीम, भीम कृष्ण. तर न सा पहिले येणार सातपुडा तर नाही ऑप्शनमध्ये. मग येणार सातमाळा, हां एक आहे सातमाळा. मग येणार इथे, अरे क्या गलती हो गई भाई, सातमाळा, मग शंभू महादेव, मग हरिश्चंद्रगड, मग अजंठा.
एक सेकंड मी चेक करते. तर तो जो आपला विपण आहे तो इथे काम करणार नाही आहे, तो फक्त नद्यांच्या मध्ये कोणता आहे त्यासाठी काम करणार आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे, तो म्हणजे अजिंठा, सातमाळा, शामू महादेव आणि हरिश्चंद्रगड. अजिंठा, सातमाळा, शामू महादेव आणि हरिश्चंद्रगड. एक सेकंड. ठीक आहे. सो दिस वन इज द राईट वन. अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव आणि हरिश्चंद्रगड. ॲस्मरचं ASM आणि शेवटी H लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक आहे, हरिश्चंद्रगडवाला. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. धातू दिलेले आहेत आणि खाण उद्योग जिल्हे दिलेले आहेत. मॅग्नीज जे आहे ते कुठे आढळतं जास्त प्रमाणात, तर ते भंडारा येथे आढळतं. ठीक आहे, मॅग्नीज भंडारा ऑप्शननुसार. बॉक्साईटचं विचारलं तर ते कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर. तर एचं आहे 3, बीचं आहे 1, 3 1 3 1 2 ऑप्शन आहे तिथे सेम. परत चुनखडी जे आहे ते यवतमाळशी संबंधित आहे 2. सीचा 2. तर हा ऑप्शन जे आहे सेकंड ऑप्शन तो करेक्ट आहे. तर चुनखडी यवतमाळशी संबंधित आहे आणि क्रोमाइट उस्मानाबाद. ठीक आहे, उस्मानाबाद क्रोमाइट. चुनखडीबद्दल अजून 1-2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. चुनखडी जे आहे ते यवतमाळ. ठीक. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या, मला काय डोळे गेलेत काय तुझे, नीट वाचत नाही आहे काय नाही. थोडंसं नर्वस आहे मी आज, माहिती नाही कशामुळे, थोडंसं समजून घ्या, सॉरी. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो, तर तो म्हणजे मराठवाडा विभाग जो आहे तो फॉल्स अंडर द रेन शॅडो रिजन. ठीक आहे, छाया विचारत आहे, छाया शॅडो रिजन. ठीक. इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वेस्टर्न महाराष्ट्र जरी आलं असतं, वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण हे 2 कट झाले असते. जलविद्युत केंद्र आणि जिल्हा दिलेला आहे, किती वेळा विचारणार आहेत हा प्रश्न. असो, भिरा जे आहे ते रायगडमध्ये आहे. याचा सेकंड इथे 3 ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. वीर जे आहे तो दिलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये, जल विद्युत केंद्र पुणे. बीचा 4 पण इथे 2 ठिकाणी आहे. जर तुम्हाला दिसत नसेल रेकॉर्डिंगमध्ये तर 1 सेकंड थांबा. ठीक, आता दिसत आहे. भंडारदरा विद्युत केंद्र जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सीचा एक हा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. आणि उजनी जे आहे ते कुठे आहे, सोलापूरमध्ये आहे. उजनी, सोलापूर. जर पारस विचारला तर कुठे येणार, अकोला, लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे, बच्चा जानता है. किती आहे, 1123. 1 सेकंड पेन. 1123 74 333. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. तर हा आपल्याला नकाशा दिलेला आहे, तर तो कुठला आहे, म्हणजे कुठला विभाग विचारलेला आहे, तर तो आहे पुणे आणि साताराचा विभाग आहे हा. ठीक आहे. इथे 6 असे प्रमुख प्रशासकीय विभाग दिसतात आपल्याला, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. आणि जे पुणे विभाग आहे त्यात कुठले येतात, तर कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. जोड्या जुळवा, पुणे आणि जिल्हे दिलेले आहेत, बीचेस आणि डिस्ट्रिक्ट. बीचेस जरा सोपं गेलं मला वाचायला. 1 सेकंड. तर उभादांडा जो आहे तो कुठे आहे, उभादांडा सिंधुदुर्गमध्ये आहे. नंदगाव कुठे आहे, तर नंदगाव हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे.
नंदगाव रायगड. बघा 1चा 4, परत 2चा बीचा 2, 1चा 4 बीचा 2, दोन्ही ऑप्शनमध्ये आहेत इथे. आता सीचा मार्वे पाहूया आपण. मार्वे मुंबई उपनगरमध्ये आहे. ठीक आहे, तर इथे येणार मुंबई. 3चा 3, 3चा 3 इथे ऑप्शन 1 हा करेक्ट आहे. तर काय काय येणार पहा. ऑप्शन 1 करेक्ट आहे. उभा दांडा जो आहे तो सिंधुदुर्गमध्ये येणार. नांदगाव जो आहे सेकंड ऑप्शन आहे त्याचा, तो कुठे येणार? रायगडमध्ये येणार. समोरासमोर ऑप्शन आहेत. मोस्टली समोरासमोर का देतात ऑप्शन काय माहिती. मार्वे जे आहेत ते मुंबई आणि सतपती जे आहेत ठाणेमध्ये आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे? तर ते आहे 15 डिग्री 44 सेकंड मिनिट काहीतरी म्हणतात त्याला. तर ते उत्तरेस ते 22 डिग्री 6 उत्तर. ठीक आहे, हा झाला आपला अक्षवृत्त विस्तार. आता रेखावृत्ताबद्दल बघूया. तर ते आहे 72 डिग्री ते 80 डिग्री. ठीक, रेखावृत्तीय विस्तारवाला सीन. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? तर ती वाहते तापी आहे खचदरीतून वाहणारी. ठीक. कृष्णा रिवर, गोदावरी रिवर नाही वाहत. खच कृष्णाचे ट्रिब्युटरीज आणि गोदावरीचे ट्रिब्युटरीज पाठ करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर 307.70 लाख हेक्टर आहे. ठीक. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅश किलोमीटरने कमी झाले. तर 513 किलोमीटरने कमी झालेले आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ती आहे तेरणा. ही भाग नाही आहे. गोदावरी नदीचे तुम्हाला सांगतच आहे मी ट्रिब्युटरीज सांगा मला. गोदावरीचे खोरे सांगा कुठे कुठे आहेत ते. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. जस्ट सांगितलं मी. कांडला जे आहे ते गुजरात राज्यातील प्रमुख आहे. महाराष्ट्रात कुठलं येतं? तर JNPT येतं. ठीक आहे, विचारू शकतात ते. आणि सध्या पॉंडिचेरीमध्ये का कुठेतरी प्रमुख बनलेला आहे. पंबन ब्रिज काहीतरी बनलेला आहे त्या ठिकाणी. जर असं सांगा बरं थोडंसं काय आहे त्याबद्दल माहिती असेल तर. येईल असं वाटत नाही प्रश्न, पण एक जस्ट फॉर नॉलेज. 45 क्वेश्चन. जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश या लेणीची नोंद केलेली आहे? तर अजंठा लेणीची नोंद केलेली आहे. ठीक. ठीक. खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे म्हणजे टँकवाला इरिगेशन टाकीवाला? तर तो आहे आंध्र प्रदेश येथे. आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन. गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ती धुळे की ठाणे, थोडंसं कन्फ्यूज आहे. ठाणे म्हणून चला. ठीक आहे. गोमित पारधी भिल्ल ठाणे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची पहिली पंचवार्षिक योजना. खूप सोपा प्रश्न होता हा. तर ती 1951 ते 56 पर्यंत चालली पहिली पंचवार्षिक योजना. ऑप्शन नंबर सी. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ते कोणते आहेत? तर सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती करेक्ट आहे इथे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते? उत्तर आहे अप्सरा. ठीक आहे, अप्सरा नावाने ओळखली जाते, जी 4 ऑगस्ट 1956 रोजी बार्क येथे कार्यान्वित झाली होती, म्हणजे वर्क केली होती. ठीक आहे. डॉक्टर होमी बाबा वॉज द इम्पॉर्टंट पर्सन ॲट दॅट टाईम. ठीक, हे लक्षात ठेवा. 1956. आणि यांचे नामकरण कोणी केले माहिती आहे तुम्हाला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. फर्स्ट PM होते ते. ठीक.
नेक्स्ट क्वेश्चन पहा, जोड्या लावा. जिल्हा दिलेले आहेत आणि तालुका दिलेले आहेत. तर जिल्हा तालुका जिल्ह्यांचे तालुका पहा इथे. तर नांदेडचे जे आहे ते भोकर आहे, समोरासमोर दिलेलं आहे. जालना जे आहे ते भोकरदन आहे. बुलढाणा जर दिलेला तर संग्रामपूरशी संबंधित आहे बुलढाणा. आणि यवतमाळ उमरखेड. तर 1 2 3 1 2 4 3 1 2 4 3 ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश जिल्ह्यात आढळतात. तर कुठे? यवतमाळ आणि रत्नागिरी येथे. यवतमाळ अँड रत्नागिरी. नेक्स्ट, डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. खूप सुंदर आहे खरंच. अंबोली आहे तिथे. अंबोली आणि एक महादेव गड आहे तिथे, जायलाच पाहिजे. खूप सुंदर निसर्ग आहे तिथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत. तर ते बुलढाणा, परभणी, बीड अँड औरंगाबादशी संबंधित आहेत. थोडंसं काय बोलतात ते मराठवाडा साईडला आहे. ओके. सो ओनली 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, 1950 ते 51 ते 13-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश प्रवृत्ती दर्शवतो. तर इथे डायरेक्ट उत्तर देते, घटती डिक्लाईनवाली वृत्ती देतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. तर कोणता आहे तो गट? कातकरी आहे का? नाही. मांडिया गोंड? यस. कोलाम? यस. भिल? नाही. तर ओनली बी अँड सी. त्या काळातला खूप जुना करंट अफेअर विचारला ना त्यांना. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश. तर काय येणार? लोकसंख्याची वाढ. ठीक आहे. वेगाने वाढ, रॅपिड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? तर 2 तासाचा आहे. गुजरातपासून ते अरुणाचल प्रदेशमधून तर 2 आवर्स येणार इथे. ठीक आहे. मग टायमिंग एक का करतात? तर ते तुम्हाला PM प्राईम मेरिडियन वगैरे अँटी मेरिडियन वगैरे अभ्यासायला पाहिजे. मग तुम्हाला समजेल की काय नेमकं. आता समजा टाईम जर चेंज ठेवतील तर तुमची जर फ्लाईट असेल गुजरातमधनं आणि तुम्ही आहात इथे अरुणाचल प्रदेशमध्ये, तर ताळमेळ बसेल का? तर त्याच्यासाठी प्राईम मेरिडियन आहे. तर इंडियाचा असा IST आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर असून भारताचे डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. तर भारताच्या 9.36 तर 2 आहे तिथे आणि इथे हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, बिहारमधील डॅश हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. तर कुठे? पेन एक वर्क करत नाही यार. दालमिया घर हे त्याचे उत्तर आहे की सिमेंट, कागद, पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र उदयास आलेले आहेत. ते आहे दालमिया घर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे? तर चिल्का सरोवर हे गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान. कुठे कुठे? गोदावरी नदी. ऑप्शन 4 महानदी आणि गोदावरी नदी. एक सेकंड पेन. ऑप्शन 4 आहे चिलिका लेक. तुम्हाला माहिती आहे का, चिलिका लेक जे आहे ते पूर्ण आशियामध्ये, बरं का, आशिया कॉन्टिनेंटमध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ठीक आहे. आणि तिचं लोकेशन कुठे आहे? ओडिशा. ठीक आहे. ओडिसामध्ये आहे तिचं लोकेशन.
अजून एक प्रश्न विचारू शकतात ते सांबर लेक. सांबर ते कुठे आहे? राजस्थानमध्ये. हे पण खाऱ्या पाण्याचं आहे. ठीक आहे. चिलिका लेक ओडिसा आणि सांबर लेक खारा पाणी. आणि हे रामसर साईटमध्ये पण आहेत बरं का. परत लोणार लेक कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये लोणार लेक कुठे आहे ते सांगा. पुलिकट लेकबद्दल पण विचारू शकतात. तर पुलिकट लेक जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. जिल्हा आणि जलाशय विचारलेले आहेत तिथे. ठाणे. ठाणे जे आहे ते भातसा. ठाणे कुठे येणार? भातसा. ऑप्शन एचं 2. एचं 2 ठिकाणी आहे. परत रत्नागिरीचं येणार फणसवाडी. रत्नागिरीत जरा वाडी शब्द येतात बरं. जरा लक्षात ठेवा, ट्रिक ठेवा की वाडी हा शब्द जरा रत्नागिरीशी संबंधित असतो. त्यांच्या तालुक्यात जरा वाडी वगैरे बोलतात. ठीक. सो रत्नागिरी वाडी 3 येतं. तर इथे पण 3 आहे, इथे पण आहे. आता रायगड काला ते येतो. आणि सिंधुदुर्ग धामापूर. तर काला ते 3चा 4. तर ऑप्शन 1 बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत? किती छान प्रश्न आहे. परत तोच विचारलेला आहे. तर भीरा येतो का? यस. आणि भिवपुरी. यस. भी येतं. सी अँड डी इज राईट ऑप्शन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. थांबा. वैतरणा आणि येलदरीबद्दल सांगते. तर वैतरणा हे ठाणेमध्ये येतं. ठीक. आणि येलदरीचं सांगायचं झालं तर ते परभणीमध्ये येतं. वैतरणा ठाणे आणि येलदरी परभणी. ठीक. लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालील विधाने पहा. पाहिली. पंचगंगा व कृष्ण नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. काय म्हणतं विधान की संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. यस. हा ऑप्शन बरोबर आहे. कृष्ण व भीमा नद्यांची खोरे महादेव डोंगरामुळे वेगवेगळी करतात. तर नसा तसं गोह भीम कृष्ण पहा. गोह भीम कृष्ण भीमा. यस. हे पण बरोबर आहे. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. यस. हे पण बरोबर आहे. ऑप्शन ए बी सी ऑल आर द करेक्ट वन. ठीक. हे लक्षात ठेवा. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. कुठेही विचारू शकतात. परत रिपीट होऊ शकतो. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश खिंड आहे. तर त्या डॅशच्या जागी येणार पालघाट खिंड. ठीक आहे. पालघाटला पलक्कड पण म्हणतात. एवढं एक लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी खिंड आहे सह्याद्रीच्या पश्चिम घाटात जवळ पण येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा. शेती दिलेली आहे, देश दिलेले आहेत. देश व शेती. ठीक आहे. तर रोका जे आहे ते ब्राझीलमध्ये येतं. अचं 2 एकाच ऑप्शनमध्ये आहे, जो आहे पहिला. तर रोका काय म्हणतात? ब्राझील को रोको असं म्हणू शकतो आपण. पाठ करू शकतो. लडांग जे आहे ते एक. लडांगचं आहे मलेशिया. मले लडांग असं लक्षात ठेवू शकतो. काहीही बनवा, ट्रिक बनवा. आता 4च दिवस उरलेले आहेत, त्यामुळे थोडं काही बनवून पाठ ठेवा. ठीक. चेना, श्रीलंका, मसोले, झेरे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पहिल्या आधुनिक सूतगिरणाची स्थापना मुंबई येथे 1854मध्ये डॅश यांनी केली. तर ते CN दावर यांनी केली. ठीक. हिस्ट्रीचा प्रश्न आला इथे. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमेवरती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. तर कुठल्या जमातीचे लोक राहतात? तर ते भिल अँड गोंड. ठीक आहे. गारो आणि खासी हे मेघालयात आढळून येतात. ठीक. गारो, खासी, जैंतिया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. कारण इथे उत्तर आहे हे. सेकंड, थोडंसं लॉंग उत्तर दिसलं की आपण टिक करतो. त्याच प्रकारे आहे हा विभाग जास्त ओठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे म्हणून. ठीक आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहेत विचारलेलं आहे. तर वैशिष्ट्य 1, अत्यंत घनदाट जंगले. यस. वार्षिक पानगळ होते. नो. लाकूड टणक. नो. एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. नो. फक्त ए इज द करेक्ट आन्सर. एव्हरग्रीन फॉरेस्टबद्दल विचारलेले आहे. मस्त वाटतं हे. राजस्थान कुठे आढळतात एव्हरग्रीन फॉरेस्ट हे मला जरा कमेंटमध्ये सांगा. राजस्थान पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात डॅश ही खनिजे सापडतात. तर ते आहे चुनखडी, जिप्सम आणि क्षार और मीठवाली. ठीक आहे. फायनल क्वेश्चन येतोय. आपण फायनल क्वेश्चनवरती येतो आहे. तर जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. बरं. उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्यापैकी जवळपास 16.85% एवढी आहे. बरं. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली. खालीलपैकी कोणते एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जन्मदरास जबाबदार आहे? पहा काय दिलेले आहे. धीम्या गतीने होणारी शहरीकरण प्रक्रिया. हां, बरोबर आहे. परत शिक्षणाचा अभाव. यस, बरोबर आहे. साथीच्या रोगावर नियंत्रण. नो. हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घटना. फक्त ए आणि बी. आई साहेब जेरीला शांत करे. किती भुकतोय. हां, ठीक आहे, ठेवते. तर इथे आपला काय बोलतात जॉग्राफी पण कंप्लीट झालेला आहे. आपले पूर्ण 101 प्रश्न 101 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. ठीक. कसं वाटलं लेक्चर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. काही कमी जास्त असेल तर सॉरी, थोडंसं लक्ष नव्हतं माझं आजच्या लेक्चरमध्ये. थोडंसं घाईमध्ये आहे मी त्यामुळे. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि शेअर करा ज्यांचे पण एक्झाम आहे ग्रुप बी अँड सीची. ठीक. सो भेटूया पुन्हा उद्या भेटूया पॉलिटीच्या लेक्चरमध्ये. ठीक. जय हिंद.